तिच्या मायला ह्या डोक्याच्या. मित्रांनो ऐका, एखादी औषध आहे का सांगा बरं ज्यामुळे डोकं खाजणं कमी होईल. 1 मिनिट, टकलं करून घेऊ का डायरेक्ट? नको नको, तुम्हाला विचारलं तुम्ही नाही म्हणणार. मला माहिती आहे तुम्ही मला टकलं कर म्हणणार, पण मी करणार नाही. कारण कठीण करण्यापेक्षा टकलं करायला जास्त पैसे घेतात, म्हणून टकलं करायचा विषय कॅन्सल. चला आपल्या मुद्द्यावर येऊया. आता तुम्ही विचार करत असाल की भाऊ रोज लवकर उठतो, काय करणार? रूममध्ये एका रूममध्ये 4-4 पोरं खुपसून बसल्यावर आंघोळीचा टायमिंग एकाचा कसा मॅच होईल? बाय द वे, MCID ऑफिसर. किसके लिए काम करते हो तुम? तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले का नाही हे तपासायला आलो. जर नाही केला असेल ना तर एक मर्डरचा गुन्हा दाखल होईल तुमच्यावर. एका मित्रांना लाडू आणले होते, बॅगमध्ये लपवून ठेवले होते, म्हणून मी एक लाडू काढून घेतला आणि खायला चालू केला. देणार नाही म्हणजे मी काय खाणार नाही का? तसं मला वाटतं माझ्या नशिबामध्ये जिकडून तिकडून घोडेच लागले. मग काय, मला रोज घेऊन जाणारी बस आज मला न घेता सोडून गेली. मग काय कंपनीला सुट्टी नाही, दुसरी बस आहे ना. कंपनीला जायच लागेल भावानो. कंपनीला नाही गेलं तर पगार कुठला पडणार? तू सुधार जा. तर मित्रांनो, माझा मित्र गजानन पांचाळ, त्याच्या मी आयुष्यामध्ये कधी नीट बोललो नाही. त्याचा आज बड्डे होता, म्हणून भावाला कधी नाही ते आज मी मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या बरं का. आता तुम्ही विचार करत असाल भाऊ अचानक शांत का झाला? मित्रांनो, आपण मुलं आहे, घरच्या काही इकडल्या तिकडल्या अडचणी असतात. हा थोडीशी मेहनत जास्त करावी लागेल, कारण आजच्या युगामध्ये स्ट्रगल खूप जास्त आहे. त्यामुळे त्या स्ट्रगलसाठी एक पहिला पाऊल उचलतोय, थोडा सपोर्ट करा. तर चला भावांनो, आजचा राम राम घ्या आणि भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये.